Welcome back, students. Now in this video we will see the very major concept for the standard 9th, 10th and 11th standard students, which is mole concept. So students, before studying a mole concept, we must learn about what is a 1 mole and the mole concept, which is derived from the major topic, which is Avogadro's law. So while learning a mole concept, we must study what is the concept of Avogadro's law. So let's learn Avogadro's law in short. Okay, so what is the main concept of Avogadro's? Avogadro stated that all the gases at a same pressure and temperature possess at equal, especially at equal volume, possess a same molecules in the container. Suppose these three containers contain three different gases, but their volumes are same. It means suppose it is nitrogen gas, it is oxygen gas, and it is suppose chlorine gas. Then all the three gases at equal volume contain same number of molecules. म्हणजेच काय की अवोगॅड्रोचं म्हणणं काय होतं की कुठलीही गॅस घ्या, जर त्यांचं व्हॉल्यूम सेम असेल तर त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये प्रत्येक गॅसचे जे मॉलिक्यूल आहेत हे संख्येने सारखेच असतात, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग ती किती? तर त्याने एक मॅजिकल आपल्याला आकडा दिला, तो म्हणजेच 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स. बघा, मग नायट्रोजनची या व्हॉल्यूमला एवढेच मॉलिक्यूल असतील. किती? 6.022 × 10⁻23. म्हणजे बघा खूप मॉलिक्यूल्स आहेत. हा आकडा जर तुम्ही कन्सिडर केला तर खूप मोठा होईल. ऑक्सिजनची त्या व्हॉल्यूमला एवढेच मॉलिक्यूल असतील आणि क्लोरीनची त्याच व्हॉल्यूमला 6.022 × 10⁻23 एवढेच मॉलिक्यूल असतील. मग अवोगॅड्रोचं नेमकी कॉन्सेप्ट हीच आहे की ऑल द गॅसेस ॲट इक्वल व्हॉल्यूम कंटेन सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल. आणि तोच सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल, तोच नंबर किती म्हणजे त्याला म्हटलं गेलं मग अवोगॅड्रोज नंबर. मग एवढे मॉलिक्यूल ज्या गॅसेसचे आहेत तर ती गॅस म्हटली गेली काय, तर 1 मोल. आता एवढ्या गोष्टी फक्त तुम्हाला 1 मोल काय तर परफेक्टली नाही समजणार, ठीक आहे. तर हा एक फिक्स नंबर जो आहे लक्षात ठेवा, याला म्हटलं जातं अवोगॅड्रोज नंबर. काय म्हटलं जातं? अवोगॅड्रोज नंबर, किंवा याला म्हटलं जातं 1 मोल, जसं आपण आता दिली तर. मग आता 1 मोल किंवा अवोगॅड्रोज नंबर हा आणखी जर डिटेल समजायचा झाला तर आपण एक एक्झाम्पल आणखी घेऊ. बघा, आता मी म्हटलं की सपोज 1 डझन ऑफ बनाना म्हणजे 1 डझन केळी. म्हणजे किती केळी असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की देयर आर 12 आयटम्स. जर मी म्हटलं 1 डझन सायकल्स तर त्या सुद्धा किती होतील? 12 होतील. मग आता केळी आणि सायकल, किंवा मी म्हटलं 1 डझन ऑफ पीपल्स म्हणजे किती लोक होते ते? 12 लोक. पण सायकल आणि लोकांमध्ये साईज मध्ये काही फरक आहे का? फरक आहे, सगळं निश्चितच फरक आहे. त्यामध्ये काही साम्य आहे का? नाही. त्यात काही वजनामध्ये साम्य आहे का? नाही. हे ह्युमन बिईंग, सायकल्स हा एक ऑब्जेक्ट झाला, हे एक लिव्हिंग थिंग झाली, ठीक आहे. पण आपल्याला मेन क्वांटिटी काय? डझन. डझन मीन्स 12. हा आकडा फिक्स आहे. तसाच 1 मोल केमिस्ट्री मध्ये लक्षात ठेवा, तर किती मॉलिक्यूल? 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल. कारण बघा कुठलाही कंपाऊंड म्हणा, काही केमिकल्स म्हणा, हे क्वांटिटीमध्ये ॲटॉमिक लेवलवर फार कमी असतात. म्हणून मग जर त्याला आपल्याला मेजर करायचं आहे किंवा काउंट करायचं आहे किंवा रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे तर किती झाले इन्व्हॉल्व हे आपण कशावर काउंट करतो? ते किती मोल इन्व्हॉल्व झाले, किती मोल ऑफ सबस्टन्स तुम्ही घेतला, किती मोल ऑफ रिॲक्शनमध्ये यूज झाला, ठीक आहे. यासाठी एक लाईक अ डझन इट इज 12, लाईक 1 मोल इट इज 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो जसं की आपण एक्झाम्पल घेतलं एखादा का ॲटम ऑफ कार्बन. बघा, कार्बन माहिती आहे तुम्हाला की कार्बनमध्ये न्यूक्लियस मधात 6 प्रोटॉन असतील, 6च न्यूट्रॉन असतील, आणि बाजूला काय असतील? 6 इलेक्ट्रॉन. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये किती? 4. म्हणजे 6 प्रोटॉन, 6 न्यूट्रॉन आणि 6 इलेक्ट्रॉन हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण जर याचा ॲटॉमिक मास
बद्दल विचार केला कुणाच्या कार्बनच्या, तर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन म्हणजे किती झालं ते 12. याला म्हणतात AMU ॲटॉमिक मास युनिट. पण आता नवीन युनिट आहे त्याच्याबद्दल फक्त यू म्हणजे डाल्टन असं वापरलं तरी चालतं. याला युनिफाईड मास युनिट असं म्हटलं तरी चालेल, परंतु नवीन सिस्टीममध्ये फक्त यू डाल्टन म्हटलं तरी काही हरकत नाही. बघा 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन. आता असं का कन्सिडर करतो आपण, तर आपण पर्टिक्युलर जर प्रोटॉन न्यूट्रॉनचं मास कन्सिडर केलं तर किती होईल ते आपण इथे लिहिलेलं आहे. बघा मास ऑफ प्रोटॉन किती आहे, 1.67 × 10⁻24 ग्राम एवढं मास आहे कुणाचं, एका प्रोटॉनचं. विच इज मास ऑफ प्रोटॉन किती 1.67 × 10⁻24. आणि मग मास ऑफ न्यूट्रॉन किती आहे ते सुद्धा जवळपास तेवढंच ग्राम. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांचंही जे मास आहे हे जवळपास सारखंच आहे. आणि मग राहिला कोण तिसरा फंडामेंटल पार्टिकल विच इज इलेक्ट्रॉन, त्याचं मास किती आहे हे बघा, मास ऑफ इलेक्ट्रॉन हे आहे 9.1 × 10⁻27 ग्राम. आता -27 -24 याच्यामध्ये बराच फरक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, देयर इज मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इन्फायनाइट इज अ व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द सिंगल मास ऑफ प्रोटॉन और सिंगल मास ऑफ न्यूट्रॉन. म्हणून इलेक्ट्रॉनचं मास या एका प्रोटॉन किंवा एका न्यूट्रॉन पेक्षा फार कमी आहे, जवळपास निग्लिजिबल आहे. म्हणून मग जर कुठल्याही ॲटमचा ॲटॉमिक मास आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर कोण घेतो, दोघं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आपण इलेक्ट्रॉनला काय करतो, निग्लेक्ट करतो, त्याचं रिझल्ट हे. मग जवळपास तो डिफरन्स किती, तर सिंगल मास ऑफ इलेक्ट्रॉन हे किती आहे, तर जवळपास हा जो डिफरन्स हा आहे तो 1837 मास ऑफ प्रोटॉन. एका प्रोटॉनच्या एवढ्या पट कमी मास कुणाचा आहे एका सिंगल इलेक्ट्रॉनचं, म्हणजे जवळपास नाही सारखंच आहे. म्हणून आपण ते कन्सिडर केलं. एका प्रोटॉनचं मास हे किती म्हटलं आपण 1 AMU, किंवा एका न्यूट्रॉनचं मास हे किती म्हटलं आपण 1 AMU ॲटॉमिक मास युनिट. मग आता कार्बन मध्ये 6 आहे प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन म्हणजे किती झाले 12. दॅट इज 12 मास होईल कोणाचं, म्हणजे किती होईल 12 AMU, दॅट इज 12 डाल्टन 12U. सो ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12 AMU. मग आता मोल कन्सेप्ट मध्ये आणखी आपल्याला डिटेल जायचं आहे, तर आपण आपल्याला काय घ्यायला लागेल, एखादं एक्झाम्पल घ्यायला लागेल की सपोज O2 हा जर 1 मोल ऑक्सिजन ॲटम आपण कन्सिडर केला तर याच्यामध्ये किती मॉलिक्यूल असतील, तेवढेच 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल. मी जर 1 मोल H2O म्हटलं तरी त्याच्यामध्ये एवढेच मॉलिक्यूल असतील. मी जर 1 मोल सपोज एखादा सोडियम क्लोराईड म्हटलं NaCl, तीनही 1 मोल म्हटलं तर त्याच्यात नंबर ऑफ मॉलिक्यूल हे एवढेच होतील. ते त्यात एकही मॉलिक्यूल चेंज होणार नाही. म्हणजे फिक्स आहे की 1 मोल क्वांटिटी म्हणजे 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल. मग बघा आता आपण ॲटॉमिक मास कन्सिडर केलं की किती प्रोटॉन आहेत किती न्यूट्रॉन आहेत, म्हणजे तो झाला त्याचा ॲटॉमिक मास ते आपण कन्सिडर करतो AMU किंवा मग डाल्टन मध्ये. ठीक आहे, AMU